वर्धापन दिन सोहळा होता आणि यात मात्र अनेक महत्त्वाची विधानं करण्यात आली आहेत। सगळं समसमान हवं या उद्धव ठाकरेंच्या विधानावर मात्र शिवसैनिकांनी सुद्धा त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देताना शिवसैनिक पाहायला मिळालेत। मुख्यमंत्र्यांसमोर उद्धव ठाकरेंचं हे सूचक विधानच म्हणायला हवं। मुख्यमंत्री पदासंदर्भात उद्धव ठाकरेंचं हे सूचक विधान आहे का, असा या विधानाचा अर्थ लावायचा का, या संदर्भात सुद्धा आता अनेक राजकीय विश्लेषक आणि कट्ट्यावर चर्चा रंगायला सुरुवात झालेली आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या एकूणच वर्धापन दिन सोहळ्याचा जर आपण आढावा घेतला तर मात्र मुख्यमंत्र्यांच्या सुरात उद्धव ठाकरेंनी सुद्धा सूर मिसळलेला आहे आणि आमचं सगळं ठरलंय। मुख्यमंत्री पदासंदर्भात सुद्धा ठरलं गेलेलं आहे आणि योग्य वेळी या संदर्भात घोषणा करू अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आणि आपण आज सगळे जे एकत्र आलेलो आहोत यापुढे आपण एक शपथ घेतली पाहिजे तुम्ही कार्यक्रम घ्या, मलाही बोलवा, मी तिकडे येऊन बोलतो नाही, म्हणजे असं समसमान सगळं समसमान पाहिजे। अरे मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय। आणि आपण आज सगळे जे एकत्र आलेलो आहोत यापुढे आपण एक शपथ घेतली पाहिजे तुम्ही कार्यक्रम घ्या, मलाही बोलवा, मी तिकडे येऊन बोलतो नाही, म्हणजे असं समसमान सगळं समसमान पाहिजे। अरे मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय। याच विषयी अधिक माहिती घेण्यासाठी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याकडे। उदय, सगळं काही समसमान मिळालं पाहिजे याच संहितेवर, याच मेन लाईनवर युतीची पुढची गोष्ट लिहिली जाणार का? अगदी बरोबर आहे लघवी। युतीमध्ये जे ठरलेलं आहे त्यानुसारच सर्व काही होणार, आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि त्यानुसारच सर्व काही होणार असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील याच व्यासपीठावर जाहीर केलं आणि याच व्यासपीठावरती शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील जाहीर केलेलं आहे की आमचं सगळं काही ठरलेलं आहे। आणि त्याचबरोबर ते हेही सांगायला विसरलेले नाहीयेत की सगळं समसमान हवं। हे ते कार्यक्रमात मिश्किलपणे जरी बोलले असले तरी त्यांचा हा एक सूचक इशारा आहे आणि सूचक निर्णय देखील आहे। त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून जो काही इशारा द्यायचा आहे तो दिलेला आहे आणि स्पष्टपणे सांगितलेलं आहे की यापुढची युतीची वाटचाल जी असणार आहे ती समसमान असणार आहे। म्हणजे मुख्यमंत्री अडीच वर्ष असणार हे जवळपास नक्की झालेलं आहे। शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लोकसभा निवडणुकीपूर्वी मातोश्रीवरती जी महत्वाची बैठक झाली होती, ज्या बैठकीनंतर युतीवरती अधिकृत शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं, या बैठकीमध्ये जे जागा वाटप ठरलेलं आहे, जे निर्णय झालेले तेच निर्णय कायम ठेवण्यात आलेले आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये आपण बघितले की भाजपला एक हाती सत्ता मिळालेली आहे, प्रचंड बहुमत मिळालेलं आहे, त्यामुळे त्यांना एनडीएच्या इतर घटक पक्षांची सत्ता स्थापनेसाठी तशी आवश्यकता नाही। तरी देखील युतीचा धर्म जो आहे तो भाजप कुठेतरी पाळताना जे आहे ते दिसत आहे। मुख्यमंत्री देखील या व्यासपीठावरती स्वतः उपस्थित राहिले, त्यांनी निमंत्रण स्वीकारलं आणि त्यांनी खुले दिलाने सर्व सांगितलं की ही युती आमची एक दिलाची आहे, एका विचाराची आहे, त्यानुसारच आमची ही युती आहे आणि त्यामुळे आता ही पुढची जी विधानसभा निवडणूक आहे ती देखील आपण एक दिलानेच लढवणार आहोत। आणि त्याचाच पुढचा टप्पा जो आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेला आहे। त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये अनेक राष्ट्रीय प्रश्न जे ते देखील उपस्थित केले आणि त्याचबरोबर राज्यातले जे प्रश्न ते देखील उपस्थित केले। मात्र हे सगळे भाषणामध्ये मुद्दे सांगत असताना युतीचा धर्म देखील ते सांगायला विसरलेले नाहीयेत। युतीचा धर्म हा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे आणि शिवसेनेचे दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते हे पाळणार आहेत आणि त्याचबरोबर युतीमध्ये जे ठरलंय त्या ठरल्याप्रमाणेच सर्व काय होणार। युतीचे निर्णय पूर्णपणे घेतलेले आहेत, ते निर्णय फक्त योग्य वेळी जाहीर करायचे आहेत असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। त्याचबरोबर युतीमध्ये जे ठरलंय आणि त्यालाच पुढे जोडलेलं आहे ते म्हणजे समसमान वाटप। जे समसमान वाटप जे आहे ते सर्वच बद्दल आहे, जागा वाटपांबद्दल देखील आहे आणि त्याचबरोबर ते सत्ताकारणामध्ये देखील असणार आहे, म्हणजे मुख्यमंत्री पद असेल किंवा इतर। उद्या आपण पुन्हा एकदा दाखवूया प्रेक्षकांना समसमान विधानावर नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणाले आहेत। आणि आपण आज सगळे जे एकत्र आलेलो आहोत यापुढे आपण एक शपथ घेतली पाहिजे तुम्ही कार्यक्रम घ्या, मलाही बोलवा, मी तिकडे येऊन बोलतो नाही, म्हणजे असं समसमान सगळं समसमान पाहिजे। अरे मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय।
आणि आपण आज सगळे जे एकत्र आलेलो आहोत यापुढे आपण एक शपथ घेतली पाहिजे तुम्ही कार्यक्रम घ्या, मलाही बोलवा, मी तिकडे येऊन बोलतो. नाही म्हणजे असं समसमान सगळं समसमान पाहिजे. अरे मी कार्यक्रमाबद्दल बोलतोय. याच विषयी बोलण्याकरता पत्रकार राजकीय विश्लेषक हेमंत देसाई आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत. देसाई सर, समसमान पाहिजे हे विधान अत्यंत महत्त्वाचं आहे 2.5 वर्षाच्या सेनेच्या मुख्यमंत्रीसाठी. शिवसेनेच्या मंचावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येणं आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांना आवडेल अशा पद्धतीने समसमान हा शब्द उच्चारणं हे उद्धव ठाकरे यांनी जाणीवपूर्वक केलेला आहे. ही गोष्ट शिवसैनिकांना विलक्षण आनंद देऊन जाणारी आहे. कारण शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा ही बाळासाहेबांची इच्छा होती. त्याचप्रमाणे 2014 साली सुद्धा आमचाच मुख्यमंत्री होणार असं संजय राऊत वारंवार सांगत होते आणि आताही तेच सांगत आहेत. मला असं वाटतं की जर 135 हा जो जागांचा फॉर्म्युला आहे त्याप्रमाणे घडलं तरी सुद्धा आतापर्यंत भारतीय जनता पक्षाचा सक्सेस रेट म्हणजे जे ते कॅन्डिडेट उभे करतात त्यांना विजय मिळण्याचं प्रमाण हे जास्त आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री होण्याची जास्त शक्यता आहे. परंतु उद्धवजी असं सुचवत आहेत की अमित शहा, मी आणि देवेंद्र यांच्यामध्ये जो करार झालेला आहे त्यानुसार 2.5 वर्ष किंवा समसमान सत्तेचा वाटा आणि त्यामध्ये मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळेल. म्हणजे आम्हाला कमी जागा मिळाल्या तरी सुद्धा आम्हाला मुख्यमंत्री मिळेल असं ठरलेलं होतं. कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आम्ही शिवसेना भाजपबरोबर गेली, यामुळे भाजपलाही फायदा झालेला आहे. आता त्यांनी आम्हाला आमचा फायदा करून दिला पाहिजे आणि म्हणून जरी जागा आमच्या कमी उद्या आल्या तरी सुद्धा मुख्यमंत्रीपद आम्हाला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा एक अप्रत्यक्षपणे त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि शिवसैनिकांना ही नुसतं इच्छा व्यक्त करणे हे सुद्धा सुखावून जाणार आहे. निश्चित. देसाई सर, धन्यवाद तुम्ही एकूणच दिलेल्या या सविस्तर माहिती करता आणि प्रतिक्रियेकरता सुद्धा. यानंतर सुद्धा बुलेटिनमध्ये मोठी बातमी येते. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री भाजपचा की सेनेचा याचा निर्णय आधीच झालाय. योग्य वेळ आली की आम्ही जाहीर करू असं महत्त्वाचं विधान या वर्धापन दिन सोहळ्याच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलंय आणि तेही सेनेच्या व्यासपीठावरून. उद्धव ठाकरेंनी त्याला पुष्टी सुद्धा जोडली. मुख्यमंत्री पदासंदर्भात आमचं ठरलंय, कोणी चिंता किंवा चर्चा करायची गरज नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. सगळं समसमान पाहिजे असं सूचक विधान उद्धव ठाकरे यांनी याच व्यासपीठावर केलं आणि त्यानंतर मात्र एक जल्लोष पाहायला मिळाला. या कार्यक्रमाला उद्धव ठाकरेंनी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना निमंत्रित केलेलं होतं. सगळ्यात महत्त्वाचा, दुसऱ्या पक्षातील कोणी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असण्याची ही पहिलीच वेळ होती. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी यावेळी मुख्यमंत्री पदाबद्दल आणि युती संदर्भात एकूण काय काय भाष्य केली आहेत ऐकूया. आम्हाला सत्ता ही खुर्ची करता नको आहे, पदान करता नको आहे. अनेक चर्चा होतात, मंत्री कोण, मुख्यमंत्री कोण, हे गौण आहे. त्यानंतरचे काय निर्णय असतील, उद्धवजींनी आणि आम्ही सगळे निर्णय योग्य प्रकारे ठरवलेले आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय सांगायचे असतात. सगळे निर्णय नेहमी सांगायचे नसतात. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे, आमच्या कार्यकर्त्यांचा माझ्यावर विश्वास आहे. त्यामुळे या भानगडीत कोणीही पडण्याचं कारण नाहीये. आपण याच्यावर चर्चाही करायची नाहीये. आपल्याला आता केवळ एकच लक्ष्य आहे, प्रचंड प्रचंड या महाराष्ट्राच्या इतिहासात जे घडलं नाही असा विजय आपल्याला मिळवायचा आहे. पुन्हा एकदा महाराष्ट्राकरता आणि भारताकरता या ठिकाणी हे दोन्ही पक्ष एकत्रित आले आहेत. आणि जेव्हा वाघ सिंहाची जोडी एकत्रित येते त्यावेळेस जंगलामध्ये कोण राज्य करणार हे सांगावं लागत नाही, जंगलाचा राजा ठरला असतो. आणि म्हणून किती लोकांनी किती आघाड्या तयार केल्या, 56 पक्ष असो, 60 पक्ष असो का 156 पक्ष असो, वाघ सिंह एकत्रित आल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राची जनता कोणाला कौल देणार हे स्पष्ट होतं. पण समजा मुख्यमंत्री नाही दिलं तर म्हटलं बघू ना आम्ही काय करायचं ते. कोल्हापूरला सुद्धा मी गेलो होतो, अंबाबाईचं दर्शन घ्यायला, तिकडे सुद्धा हाच प्रश्न.
कोल्हापूरचे दोन्ही खासदार आपल्या युतीचे आलेले आहेत, पहिल्या प्रथम आलेले आहेत. आणि संजय दादा मंडलिकांच्या प्रचारामध्ये एक चांगलं वाक्य कोल्हापूरकरांनी दिलं होतं, आमचं ठरलंय. आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी केलं. म्हटलं तसं आमचंही ठरलंय, काय करायचं ते आम्ही करणार आहोत, तुम्ही चिंता करू नका. ज्या वेळेला आम्ही युती केली तेव्हा सगळ्या गोष्टीचा विचार करून आम्ही युती केलेली आहे. पुढे जे भविष्यात प्रश्न निर्माण होऊ शकतात, पहिला आम्ही त्यालाच हात घातला की पहिले तेच साफ करून टाकू की पुढची वाटचाल आपली विनासायस होईल आणि कुठेही मग पुन्हा तंटा बखेडा असं निर्माणच होणार नाही. बरं, चर्चा सुद्धा कसली, सावरकर नायक की खलनायक. अरे पहिलं तू नालायक का, तू पहिलं तुझं नालायकी सिद्ध केलीस ती बस झाली. नायक का खलनायक तू कोण ठरवणारा. पण सावरकरांबद्दल असतानाही सावरकर डरपोक होते, बरं झालं दणदणीत आपटले. त्याच्यानंतर 370 कलम आम्ही काढणार म्हणजे काढणारच, कारण काश्मीर हा माझ्या हिंदुस्थानचा अविभाज्य घटक आहे. पण एका गोष्टीचं मला समाधान नक्की आहे, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, पूर्वीपेक्षा जास्त मताने आणि जागेने ते विजयी झाले, त्याच्यात आपला सुद्धा सिंहाचा वाघाचा वाटा आहेच, जरूर आहे. पण ज्यांचा पराभव झाला त्याच्याबद्दल मला समाधान आहे. आणि होय, मी म्हणतो ह्या त्यांच्या पराभवाबद्दल मला आनंद सुद्धा झालेला आहे. तो एवढ्यासाठी झालाय की कोणाचा पराभव झाला, जे सावरकरांना डरपोक म्हणत होते त्या नालायकांचा पराभव झालेला आहे. सावरकरांना डरपोक म्हणणारी अवलाद आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाचं स्वप्न बघू शकते. तिकडे लोकसभेमध्ये जय श्रीरामच्या घोषणा दिल्यानंतर आमच्यातलेच काय म्हणजे महाराष्ट्रातले काही सांगतात की ती जागा नाही, जय श्रीरामची घोषणा तिकडे देऊ नका, पण ओवेसीच्या घोषणा चालतात. जो ओवेसी सांगतोय की आम्ही या देशाचे भाडेकरू नाहीत, आम्ही या हिंदुस्थानमध्ये समान भागीदार आहोत, आनंद आहे. समान भागीदार असाल तर मग वंदे मातरम म्हणाल तुम्हाला लाज का वाटते. बरं, जसं तुम्ही एका मोठ्या हिमतीने आमच्या नाकावर टिचून सांगू शकता की आम्ही या हिंदुस्थानचे समान भागीदार आहोत, तसा एक तरी कोणतरी ठाकरे, फडणवीस, जोशी, कांबळे, सावंत कोणतरी एक तरी हिंदू पाकिस्तानमध्ये बोलू शकेल की आम्ही पाकिस्तानमध्ये समान भागीदार आहोत म्हणून. आहे हिंमत कोणाची? आहे एक तरी हिंदू कोणतरी पाकिस्तानात बोलू शकेल की होय पाकिस्तानमध्ये आम्ही भाडेकरू नाहीत, पाकिस्तानचे सुद्धा आम्ही भागीदार आहोत. मग एवढं स्वातंत्र्य तुम्हाला मिळतंय, दिलेलं आहे, तरी सुद्धा तुमच्या मनामधले जे काही किडे आहेत ते वळवळत असताना आम्ही नुसतं मख्खपणाने बघत बसायचं. ब्रेकनंतर बातमी सभागृहातल्या खडाजंगीची आहे. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी आज त्यांच्याच सरकारला चांगलंच धारेवर धरलंय. आदिवासी भागातील कुपोषणाच्या विषयावरून खडसेंनी आदिवासी विकास मंत्र्यांना चांगलंच खडसावलं. एवढंच नाही तर कुपोषणाचे सर्वाधिक बळी युती शासनाच्या काळातच गेल्याचा दावा खडसेंचा आहे. कुपोषणाला मरताय त्या ठिकाणी सरकारला काही आहे की नाही त्यामध्ये? अहो त्या ठिकाणी तुमच्या याच्यामध्ये जर कुपोषणाची आकडेवारी काढली, या 5 वर्षामध्ये सर्वात जास्त कुपोषणात बालकं मेलेत. मी सोय करणार आहात की नाही? जे निर्णय घेतलेले आहेत त्याची अंमलबजावणी लवकरात लवकरचा काय संदर्भ आहे? जो घेतलाय त्याच्या तातडीने आज अंमलबजावणी करा. 8 महिने झाले त्या निर्णयाची वाट आम्ही पाहतो आहोत. तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा असं सांगणार, नव्यानं निर्णय घ्या असं माझं म्हणणं नाही. आणि आदिवासी बालकांसाठीच तुम्ही आदिवासी मंत्री आहात. मी अभिनंदन करतो की पहिल्यांदा तुम्ही आमदार झालात आणि पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाला. माझी अपेक्षा आहे तुमच्याकडनं की किमान आदिवासी विद्यार्थ्यांना, आदिवासी मुलांना तरी न्याय मिळावा. म्हणजे निर्णय पहारेकराच्या संदर्भामध्ये घेतलेले आहे त्याची अंमलबजावणी या 1 तारखेपासून तुम्ही करणार आहात का? वळूया पुढल्या बातमीकडे. दुसरीच्या गणिताच्या पुस्तकामध्ये करण्यात आलेल्या बदलावरून राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सभागृहात अगदी जोरदार टोलेबाजी केली आहे. मुलांमधली जोडाक्षरांची भीती घालवण्याकरता जोडाक्षरांऐवजी अंकवाचनात बदल करण्यात आलाय. मात्र त्यावरून अजित पवारांनी मंत्र्यांची आडनावं उच्चारत नव्या पद्धतीनुसार नाव घेत सभागृहात हर्षा पिकवला. हे आपण आपल्या पुढच्या पिढीचं वाटोळ करतोय, नुकसान करतोय. एकतर आमच्याच काळामध्ये झालं, 8वी पर्यंत परीक्षा घ्यायच्या नाही, तेही चुकीचं होतं. आता तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर आमच्या बावनकुळे साहेब नाहीयेत, आता 52 कुळे म्हणजे 52, 50, 2 कुळे. फडणवीस 2 नाही 20 कसं रे?
2-0 2-0 20 पुते 2-0 पुते. काय अध्यक्ष महोदय, हे बरोबर नाही. ह्याच्यातला गमतीचा भाग काढा. तेच ना बावनकुळेचं सांगितलं ना.